अवजड वाहनांच्या धक्क्याने नवरात्र उत्सव दुर्गा उत्सवाच्या पेंडॉलचा कनाद पडल्याची घटना मोंढा परिसरात असलेल्या लक्ष्मण चावडी येथे घडली असून त्यामुळे परिसरात अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमुळे त्रस्त नागरिकांच्या संयमाचा बांध अखेर फुटला। नागरिकांनी प्रशासनाकडे धाव घेत अवैध पार्किंग विरोधात कारवाईची मागणी केली आहे। तर सदर मागणी मान्य न झाल्यास ऐन दिवाळीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जुना मोंढा परिसरातील लक्ष्मण चावडी आणि गोविंदजी किरणी परिसरामध्ये भारतमाता क्रीडा मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला आहे। या ठिकाणी लावण्यात आलेल्या पेंडॉलची कनाद अवजड वाहनाच्या धक्क्याने रात्री उशिरा तुटल्याने ही घटना याबाबत माहिती मिळताच परिसरातील नागरिक शुक्रवारी सकाळी एकत्र आले। त्यांनी जिन्सी पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार केली। सदर परिसरामध्ये मागील अनेक वर्षांपासून अवजड वाहनांचं अनधिकृत पार्किंग केलं जातं। या पार्किंगचे पैसे तेथील काही लोक घेत असल्याने ही अवजड वाहने सदर परिसरामध्ये अनधिकृतरित्या लावली जात होती। या अवजड वाहनांचा त्रास आहे स्थानिक नागरिकांना मागील अनेक दिवसांपासून होता। सदर घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी रीतसर तक्रार जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल करताना जिन्सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंते यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी परिसराची पाहणी करून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परिसरातील वाहने हटवण्याचे आदेश दिले। त्यानंतर सदर अवजड वाहने हटवण्याची कारवाई सुरू झाली होती। तर या परिसरामध्ये अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगची समस्या मागील अनेक वर्षांपासून असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी एडीएन सोबत बोलताना दिल्या। भविष्यात सदर अनधिकृत पार्किंग विरोधात प्रशासनाने कारवाई न केल्यास ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। सर, मी भारतमाता क्रीडा मंडळाचा संस्थापक अध्यक्ष। आम्ही गेल्या काही पिढ्यांपासून इथे राहतो, परंतु आम्हाला हा त्रास गेल्या 10-15 वर्षापासून फार झालेला आहे या पार्किंगचा। ते की इथे कमर्शियल एरिया नसून हा रेसिडेन्शियल एरिया आहे। मोजकीच जागा लहान मुलांना खेळण्याची उरलेली आहे, त्यावर सुद्धा हे लोक अनलिगल प्रोसेसने पार्किंग करतात। बरं, पार्किंग न करण्याकरता सांगायला जावं तर भांडणावर येतात। इथले ड्रायव्हर रात्री बेरात्री येतात, गाड्या कशाही रिवर्स लावतात, यायला रस्ता ठेवत नाही, इथेच लघवी करते आडोश्याला व घनघान शिव्यागाळ करतात। ते आमच्या महिलांना दररोज ऐकावे लागतात। हा त्रास आम्हाला भरपूर दिवसापासून आहे, पण आम्ही प्रेमाने समजावून थकलो। शेवटी काल त्यांनी तर कहरच केला की आमच्या देवीचा जो सभामंडप होता तोच पाडून टाकला रिवर्समध्ये। मग आमच्याकडून राहवल्या गेलं नाही। आम्ही आज सकाळीच पोलीस स्टेशनला गेलो व पोलीस स्टेशन जिन्सी पोलीस स्टेशनवाल्यांनी यांच्यावर फाईन वगैरे मारायची, शिंदे साहेब या ट्रॅफिक पोलीसवाले त्यांनी येऊन याच्यावर फाईन वगैरे लावली। यापूर्वी काय अपघात वगैरे यापूर्वी 10 ते 12 वर्षापूर्वी याच लाकडांच्या ट्रकाखाली एक व्यक्ती मेलेला आहे। त्याच्यानंतर आत्ता 15-20 दिवस पूर्वी 2 मुलं दबले होते। अक्षरशः त्यांना ओरडून गाडी थांबवली, नाहीतर त्यांचंही काम झालं असतं। अशा घटना इथं हर 15-20 दिवसात घडत असतात। तर आमची एवढीच विनंती आहे की हे अनलिगल प्रोसेसची पार्किंग इथून बंद करावी। हा आमचा रेसिडेन्शियल एरिया आहे, लहान मुलांची खेळायची जागा आहे हक्काची। तिथे त्या लहान मुलांना खेळायला ती जागा मोकळी करावी, येथे पार्किंग करू नये, आमची एवढीच विनंती आहे। छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिकाच्या रस्त्यात अनलिगल प्रोसेसने गाडी उभा करतात, त्याच्यामुळे ट्रॅफिकला अडथळा होतो। हे सगळे हटवण्याचं काम चालू आहे। तसेच ट्रॅफिक पोलीस व शहरातील पोलीस यांना आमची व महानगरपालिकेला कळकळीची विनंती आहे की आमचाही हा प्रश्न सोडून द्यावा। हा कमर्शियल एरिया नसून रेसिडेन्शियल एरिया आहे। इथे सुद्धा अनलिगल नाही। तुम्ही ज्या रोडावरच्या गाड्या काढतात तर त्या रोडावरच्या गाड्या काढून हे आमच्या इथं आणून पार्किंग करतात आहे, त्याच्यामुळं आम्हाला फार त्रास होत आहे। तर आमची विनंती आहे शहर पोलीस, ट्रॅफिक पोलीस, महानगरपालिका प्रशासन यांना की आमचे हा जो त्रास होत आहे हा लवकरात लवकर संपवावा, इथली पार्किंग बंद करावा। अन्यथा ऐन दिवाळीच्या तोंडावर आमचा हा त्रास कमी न झाल्यास, पार्किंग बंद न झाल्यास आम्ही दिवाळीच्या ऐन तोंडावर दसऱ्यानंतर आंदोलन छेडू। याची सर्व जबाबदारी मग तुम्ही बघा, प्रशासनाची राहील, कोणाची राहील, काय राहील। आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे, पण आमचा आतापर्यंत कोणी ऐकलं नव्हतं। आज जिन्सी पोलीस स्टेशनवाले येऊन गेले, ट्रॅफिक पोलीसवाले येऊन गेले, यांनी फाईन मारल्या काही गाड्यांना व जिन्सी पोलीस स्टेशनचे स्वतः PI सरसुद्धा येऊन गेले। त्यांनी सांगितले आम्ही हे उद्याच्या उद्या सगळं बंद करायला लावू। बंद झालं तर फार चांगलीच गोष्ट आहे, कारण की आमचे लहान मुलं खेळत राहतात। हे काल झालं, आता रात्री कवच झाले माहिती नाही, पण कालचीच घटना झाली। हां, कोणी बाहेर नसताना झाली। हां, गाडीमुळं झालं। काल बी ती गाडी येत होती, आम्ही आरडलो तर त्या बाबाने ऐकलं नाही, काही नाही। काल बी आम्ही बोललो, लय तकलीफ आहे आम्हाला या।
आमच्या इथं बऱ्याच वर्षापासून नवरात्राचे उत्सव मनवतो आम्ही. देवी बसवतो. इथं राऊंड बांधतात. पण इथं बाहेरच्या गाड्या पार्किंग नाही आहे इथं, तरी पार्किंगच्या गाड्या घेऊन आम्हाला त्रास देतात. 2-3 दिवसापासून सारखं आमचं पार्किंग हे ग्राउंड केलेलं, त्या ग्राउंडचे बल्ल्या पाडतात. आम्हाला खूप त्रास आहे त्या लोकांचा. आता काय घटना घडली, कधी घडली ती? ही काल रात्री घडली. आम्ही रात्री भजन आवरून रात्री 11 वाजता आपल्या घरी गेलो, तेव्हा सकाळी उठून बघतो तर सगळं पाडझाड झालेली होती इथं. त्यानंतर काय केलं? मग आम्ही सकाळी बघितलं तेव्हा पोरं लागले होते तयारी करायला, पण म्हणलं आज रात्री परत जर यांनी असं येऊन केलं तर चला पोलीस स्टेशनला. मग ते पोलीस स्टेशनला गेल्यावर ते साहेब लोक आले, त्यांनी केली मदत. बघू आता आज काय होतं परत. हा त्रास कधीपासून आहे तुम्हाला नेमका? आम्हाला हे 3-4 वर्षापासून आहे. 3-4 वर्षापासून या पार्किंगचा त्रास आहे. इथं टुकार लोक येऊन उभे राहतात, काही बडबड करतात. रात्री बी 12-1 वाजेला 2 वाजेला गाड्या येतात, त्यांची खूप बडबड, शेव्या गाड्या असे बोलतात, ते घाण घाण बोलतात कधी कधी असं. आणि कधी पण गाड्या चालू राहतात रात्री. खूप आम्हाला त्या पार्किंगचा आमच्या पुरी धुणं धाणं बाहेर कपडे धुतात, हे करतात, तर बघत राहतात आमच्या इकडं बी ते. छेडछाडीचे प्रकार घडले का? नाही, अजून छेडछाडीचं तसं एका बाईच्या आमच्या एका जणीच्या घरात घुसलेला होता एक माणूस. पण मग आम्ही तर तसं काही हेच केलेलं नाही. आम्हाला तशी काही शंकाच आली नाही का गाड्यावाले असतील का कोण असतील. घुसला होता एक दिवस. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.